राघवच्या सांगण्यावरून मी रायांशी लग्न केलं आणि या घरात आले. आणि मग काय झालं काकू? दुसऱ्याच दिवशी राया मला सोडून निघून गेले. ते परतही आले, पण एकमेकांना ओळखून घ्यायच्या आधी, एकमेकांना समजून घ्यायच्या आधीच आमचा संसार मोडला. राया मला कायमचे सोडून गेले. काकू, रायांशी संसार करायचं स्वप्नही माझं अपूर्ण राहिलं. सिंधूचं बाळ गेलं, त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी मलाच ब्लेम केलं. सिंधूचं फक्त मिसकॅरेज झालेलं नाही, सिंधू आता पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. तू तिच्यावर एवढी चिडली होतीस की तू तिला शाप दिला होता. तुझा शाप खरा ठरला. मामी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला आता तुझ्याकडून कुठलंही स्पष्टीकरण नकोय. तू जे केलंस ना त्याला क्षमा नाही. तू घराबाहेर पड, ताबडतोब निघ निघ. काकू, तरीही स्वतःच्या सुखाचा विचार न करता मी सिंधूच्या बाळाला जन्म द्यायचा विचार केला. मी त्यांची सरोगेट व्हायचा निर्णय घेतला. तुमच्या सरोगसीच्या निर्णयाबद्दल तुमच्याशी बोलायचंय. तुमच्या बाळाला जन्म देणारी व्यक्ती सापडली. ती व्यक्ती आहे कोण काकू? राणी. राणी राणी पण अंकुरला जन्म दिल्यानंतर सिंधू अंकुरला माझ्यापासून लांब ठेवायला लागली. आणि नंतर तर तिने कायमच माझ्या अंकुरला माझ्यापासून लांब केलं. काकू, माझं आई होण्याचं स्वप्न सुद्धा अपूर्ण राहिलं. आणि आता मी राघवशी लग्न केले, ते सुद्धा अपूर्णच आहे. काकू, विनूच्या रूपाने मला अंकुर मिळाला होता, पण त्या सिंधूने काय जादू केली मला माहित नाही. पण विनूला फक्त आणि फक्त सिंधूची ओढ आहे, माझ्यापेक्षाही जास्त. राघव बरोबर संसार करायचं, विनूची आई व्हायचं स्वप्नही माझं अपूर्णच राहणार आहे. म्हणून मी तुला कानी कपाळी ओरडून सांगत होते, पण ऐकलं नाहीस माझं. अगं, तुला पुन्हा एकदा एकटेपणा सहन करावा लागू नये म्हणून माझा जीव तुटत होता. हे बघ, आता अजूनही वेळ गेली नाहीये. मी सांगते ते नीट ऐक. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राघवचं आणि तुझं लग्न अपूर्ण राहिलंय ही गोष्ट सिंधूला माहित नाहीये, आणि हे तिला कळूही द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, सावीला घराबाहेर काढायचं. म्हणजे सावी राघवची मुलगी आहे यावर माझा विश्वास नाही. मी तिला माझी नात मानत नाही, ते होऊच शकत नाही. तेव्हा सावीला घराबाहेर काढायचं, म्हणजे मग सिंधू पुन्हा कधीही या घरात येणार नाही. कळलं? आशा सोडू नकोस. हिम्मत हारायची नाही. इमिडिएटली आय सेड. नाही, मला त्या फाईल्स आजच्या आज माझ्या टेबलवर हव्यात. येस. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस सिंधू? तुला माहित असून सुद्धा तू हे सत्य माझ्यापासून लपवून ठेवलंस. तू असा विचार कसा केलास की मी माझ्या मुलीशिवाय राहू शकेन? का माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलंस तू? तुझा आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता का? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का सिंधू? मी तुझ्यावर नेहमी इतकं प्रेम केलं, तरी तू माझा इतका मोठा विश्वासघात केलास का? तू असं का केलं सिंधू? का माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलंस, तेही इतके वर्ष? का सिंधू? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. सावी माझी मुलगी आहे ना? हो, सावी तुमची मुलगी आहे. आधी माझ्या मुलीला बाहेर बोलवा, नाहीतर काय काय करशील? हात सोडा गावी. हे घे, चहा घे. नकोय चहा, सांगितलं ना. मुकाट्याने चहा घे. ए, मास्क कोणाला दाखवतेस का तू? तुझी नाटकं ना तुझ्या घरी. इकडे दाखवशील ना तर माझ्याशी गाठ आहे. नकोय मला, सांगितलं ना. ए,
डोळे खाली कर. डोळे खाली कर. नका एवढा विचार करू, सगळं ठीक होईल. काही नाही ग, मला ना कधी कधी कळतच नाही. राघव खरं तर इतका मॅच्युअर्ड आहे, पण कधी कधी इतका वेड्यासारखा का वागतो? टाळी एका हाताने नाही वाजत ना. एवढी समजूतदार मुलगी वेड्यासारखी वागलीच की. तेही खरंच म्हणा. राणी ये बस. मी तुम्हा दोघींसाठी चहा घेऊन येते. काकू मला खरंच कळत नाहीये मी काय करू. हिम्मत हरायची नाही. काहीही झालं तरी हिम्मत हरायची नाही. नाही काकू, मी ना तुमचं आधीच ऐकायला हवं होतं. मी सिंधूला या घरात राहायला सांगितलं आणि सगळी गडबड होऊन बसली. वराती मागून आलेल्या घोड्यांची किंमत 0 असते राणी. काकू कळतंय मला, पण सावी आणि सिंधू या घरात एवढे दिवस राहत होत्या, पण सिंधूच्या वागण्यावरून कधीच असं जाणवलं नाही की सावी राघवची मुलगी आहे, आणि अशी आपल्याला शंकाही नाही आली. सिंधूने पुन्हा एकदा पद्धतशीरपणे बाजी मारली. बाजी मारली? वहिनी अगं काय बोलतेस तू? हे म्हणजे तुझं कसं झालंय माहितीये वहिनी, एखादी व्यक्ती तुझ्या मनातून उतरली की उतरलीच. म्हणजे त्या व्यक्तीची परत स्वतःची स्वतंत्र अशी काही बाजू असू शकते, हेच तुला मान्य नाही? मी फक्त माझ्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करते. अगं पण मग त्याच कुटुंबात सावी आणि सिंधूही येतात. नाही, कदाचित सावी या कुटुंबाचा भाग होऊ शकेल, पण सिंधू पुन्हा कधीही माझ्या कुटुंबाचा भाग होणार नाही. हे बघ वहिनी, सिंधू सावीला घेऊन दहीगावला जायला निघाली होती कायमची, पण राघव सावीला इथे परत घेऊन आला म्हणून सिंधूला यावं लागलं, तेही फक्त सावीला परत घेऊन जाण्यासाठी. तुझी ना समजूत कशी काढायची हेच कधी कधी कळत नाही मला. तू स्वतः जे असे ना काळे आणि पांढरे असे 2 वर्ग करून घेतलेस. म्हणजे जी माणसं तुझ्या मर्जीत असतात ती पांढरी आणि जी नसतात ती काळी. अगं पण असं नसतं. प्रत्येकच माणसात काहीतरी गुणदोष असतात, आणि तुला तर ग्रे रंग असतो हेच मान्य नाहीये. अनुभवावरून माणूस घडतो. हो ना, पण मग परिस्थितीनुसार तो बदलायलाही हवा. आणि तसा जर तो बदलत असेल तर ते त्या माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. बरोबर आहे. सिंधू आल्यावर मी बघते ना तू किती बदललायस ते. दर वेळेला तिची बाजू घेतोस आणि माझ्याशी भांडतोस. तुझ्या जिवंतपणाचं लक्षण आहे. नाही वहिनी, मी फक्त कुणावरही अन्याय होणार नाही ना याची काळजी घेतली. भाऊजी, नाण्याची दुसरी बाजू पण बघा ना तुम्ही एकदा तरी. सिंधूने DNA रिपोर्ट का जाळले? एक्झॅक्टली. सावी जर राघव भाऊजींचीच मुलगी आहे तर सिंधूने रिपोर्ट्स का जाळले? काही गरजच नव्हती ना. अगदी बरोबर आहे. तिला काय वाटलं असेल की विनूची कॉम्पिटिशन झाली की राघव तिला घरी घेऊन येईल, पण असं काही झालं नाही ना, म्हणून. आणि म्हणून तिने मंगेशला इथे पाठवलं. 1 मिनिट. सत्य जाणून घेतल्याशिवाय तुम्ही सिंधूवर आरोप करू शकत नाही. नाही तर काय, सिंधूला जर सावीचं सत्य राघवला सांगायचंच असतं ना तर ते तिने कधीच सांगितलं असतं. हे असे आडेवेडे घ्यायची तिला गरज नसती लागली. आणि तेवढं तर तुम्ही सिंधूला ओळखता नाही का? मी काकूंचं आधीच ऐकायला हवं होतं. एक एक करून घरातली सगळी माणसं सिंधूच्या पासून होत आहेत. वहिनी, आपल्या घरात राजकारणाप्रमाणे 2 गट पडलेत, सत्ताधारी आणि विरोधक. बाबा असं काही नाहीये, बस तुम्ही काहीतरी बोलताय. आई, बाबा, एक प्रश्न विचारू? हो विचार ना. तुम्ही सावीला खरंच तुमची नात मानता? हे बघ राणी, तुझी मनस्थिती मी समजूच शकतोय, पण हा विषय एकूणच आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागणार आहे. आणि तूही जरा आमची बाजू समजून घे ना. म्हणजे सद्य परिस्थितीत जर राघव आणि सिंधू म्हणत असतील की सावी त्यांचीच मुलगी आहे, तर त्या नात्याने ती आमची नात झालीच ना. आणि कोणतंही नातवंड त्याच्या आजी आजोबांना प्रिय असतंच ना. आई,
सावी, तुझा ताप गेला? तुला काही त्रास होतोय का? आम्ही दहीगावला चाललो होतो ना, आणि पोलीस काकांची रूम आहे. मला इथे कोणी आणलं? बाबांनी आणलं. तुला खूप ताप होता, तुझे डोळे पण उघडत नव्हते. पोलीस काका! सावी, सावी, आता आपण आपल्या घरी जायचंय. तुला तुझ्या घरी जायचंय. ओके? मी सावीशिवाय नाही राहू शकत. मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज इतकं कठोर वागू नका. हो, आठवलं. पोलीस काका मला बस स्टँडवर भेटायला आले होते आणि त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं. एवढंच आठवतंय मला. त्यानंतरच बाबांनी तुला इथे आणलं. माझी आई कुठे आहे विनू? आणि पोलीस काका ते कुठे आहेत? बाबा ड्युटीवर गेलेत. त्यांनी मला तुझ्या जवळ बसायला सांगितलंय. मी तुझा बिग ब्रदर आहे ना, म्हणून त्यांनी मला तुझी केअर घ्यायला सांगितली. माझ्या आईला बोलव ना. बाबा फक्त तुला घेऊन आले. डॉक्टर काकू इथे नाही आलाय. मला माझी आई हवी आहे. आई, मला माझी आई हवी आहे. आई कुठे आहेस तू? आई, आई कुठे आहेस तू? आई, आता हे कुठे निघून गेले? कसे बरेच झालं गेले ते. आता उगाच उपमा देत बसलेले. विरोधक, सत्ताधारक, उगाच काही बोलतात. अरे काय चाललंय? सिंधू आणि सावीचं गुणगान ऐकून तो ऋतुराज चिडून निघून गेला, तरी तुमचं संपतच नाहीये. घरात इतर माणसंही आहेत, आम्ही अजून इथे बसलोय. जरा आमचा विचार करा ना. वहिनी असं का म्हणताय तुम्ही? आम्ही सगळ्यांचाच विचार करतोय. सगळ्यांचा विचार करताय? राणीच्या मनाचा विचार केला? तिला काय वाटत असेल याचा विचार केला का? कालपासून तिच्या मनाला घोर लागलाय. तिचा विचार खरंच केलात का तुम्ही दोघांनी? का नाही करणार आम्ही तिचा विचार? तू असं बोलूच कसं शकतेस वहिनी? आणि हे बघ, राणीवर अन्याय होईल असं काहीही आम्ही वागलो किंवा बोललेलो नाही. तुम्ही दोघं सतत फक्त सिंधू आणि तिच्या मुलीची बाजू घेताय. वहिनी, सिंधूची मुलगी आपली नात आहे. माझी नाही. मी तिला अजूनही माझी नात म्हणून स्वीकारलेलं नाही. अजून एक, या घरातली सून म्हणजे माझ्यासाठी फक्त राणी, सिंधू नाही, हेही सांगते. बघितलं आई, काकू मला या घरातली सोन सुद्धा मानत नाही. किसी गप्प बस ना. तुझ्या अधिकारांबद्दल आपण नंतर बोलूया, चर्चा करूया. गप्प. राणी या घरची सून आहे हे आम्ही कधीच अमान्य केलेलं नाहीये. पण सावी सुद्धा आता या कुटुंबाचा भाग आहे, या घरची नात आहे. आणि तू स्वीकारलं नाहीस म्हणून हे नातं बदलणार नाहीये, हे लक्षात ठेव. सावीला आम्ही कुणीही स्वीकारणार नाही. थांबा जरा. विनूची आजी, माझी आई कुठे आहे? सावी, सावी रडायचं नाही बाळा. शांत हो बरं. शांत हो, रडायचं नाही. रडू नको. मला माझ्या आईची खूप आठवण येते. ती कुठे गेली? काय कौतुक चालली आहेत. माझी आई कुठे गेली? तुझ्या आईला पोलीस घेऊन गेले. आता सावी बेटा, आई विनूच्या आश्रमात जाते ना इतर मुलांना बरं करायला. तिथेच गेली आता. पण येईल ना लवकर. पण तोपर्यंत तू आमच्याजवळ राहशील. विनूची आजोबा, मला आई हवी आहे. आई येणारच आहे. आणि सावी बेटा, आता तू मला ना नुसतं आजोबा म्हणायचं. आणि मला आजी म्हणायचं. म्हणशील ना?
अगं बाई, सावीचा ताप गेला की? अरे वा, बरं झालं. बास झालं आता. बहिणी, मुलांसमोर वाद नकोत. सावी, आता ना तू पटकन काहीतरी खाऊन घे, मग आपण डॉक्टरांकडे जाऊया. का डॉक्टरलाच घरी बोलवूया? नाही आजोबा, मला माझ्या आईकडे जायचंय. आई असताना मी कोणत्याच डॉक्टरकडे नाही जाणार. हो बेटा, आई येईल ना लवकरच. आजोबा, तुम्ही आईला फोन करून बोलून घ्या. ते आत्ताच्या आत्ता. हो, बोलवणार आहे. मला आईकडे जायचंय. नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. राणीचे राघव बरोबर संसार करण्याचे स्वप्न मोडणार म्हणून राणीचे रडून रडून हाल खराब झालेले आहेत. ती काकूंसमोर रडून रडून सर्व काही सांगत आहे, तिची स्वप्न कशी मोडली ते. तिकडे सिंधू सावीला भेटण्यासाठी तडफडत आहे. तर तिला मोठ्या साहेबांनी सांगितलेलं आहे की राघव बाहेर गेलेला आहे, तर तू सावीला भेटण्यासाठी जा. इकडे सावी आई आई करून रडत आहे. पुढील भागात आपण असे बघणार आहोत, सिंधू वेषांतर करून सावीला भेटण्यासाठी येणार आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.